रामकृष्ण हरी. आजचा विषय आहे, भगवंत नामामध्ये जर तल्लीन राहिला तरच खऱ्या अर्थाने तुम्हाला परमार्थ घडेल. गंगेचा उगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी थेंब थेंब पाणी पडतं आणि ते शुद्ध असतं. ते गंगेमध्ये रूपांतर होतं आणि खूप मोठ्या प्रमाणात पाणी त्या झऱ्यामधून वाहू लागतं आणि तिथून गंगेचा उगम होतो. ते स्वच्छ नितळ पाणी असतं. ते पुढं वाहत आल्यानंतर गावोगावी जात असताना ते गढूळ होत जातं. त्याचप्रमाणे आपलं जीवन आहे, हे नदीच्या त्या उगमाप्रमाणे प्रथम स्वच्छ असतं, पण हळूहळू ते गढूळ होतं. त्याकरता नामामध्ये तल्लीन राहा, भगवंत नाम घ्या. भगवंताच्या नामामध्ये तल्लीन राहिल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं त्या गढूळ पाण्यावरती जशी तुरटी फिरवल्यानंतर ते पाणी शुद्ध होतं, त्याप्रमाणे नामस्मरण केल्याने आपले जीवनही शुद्ध होते. जसं एक मुलगा जन्म झाल्यानंतर लहानपणापासून मोठा होईपर्यंत आईवरती नित्यंत प्रेम करतो आणि आई हेच आपलं सर्वस्व आहे असं मानतो. आणि ज्यावेळेस त्याचं लग्न होतं त्यावेळेस तो त्याच्या बायकोवरती प्रेम करतो आणि आईला विसरतो. आणि त्यांच्याबरोबर संसार करत असताना तो ज्यावेळेस बायको त्याला म्हणते की हे आपली आई, मला बोलणं आईचं पटत नाही, मला वेगळं राहायचं आहे. आणि त्यावेळेस ती आईपासून बायको आणि मुलगा वेगळं राहतात. जसं तो बायकोवरती प्रेम करतो किंवा तसं त्याच्यामध्ये गुंतून जातो, त्याप्रमाणे भगवंत नामामध्ये जर तुम्ही गुंतून गेलात तर खऱ्या अर्थानं तुमचं जीवन हे सार्थकी लागेल. ज्याप्रमाणे भगवंत नामस्मरण करत राहाल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सार्थकी व्हाल. एखादा म्हातारा माणूस भेटला, त्याचा परपंच पूर्ण झालेला असतो आणि ज्यावेळेस त्याचं मरण येतं त्यावेळेस तो म्हणतो, जर नातवाची मुंज पाहिली असती तर बरं झालं असतं. ज्याप्रमाणे आपण संसारामध्ये एवढं गुंतत जातो, त्याप्रमाणे जर तुम्ही भगवंत नामामध्ये जर गुंतत गेला, भगवंताला आपलेसं केलं तर खऱ्या अर्थानं तुमचं जीवन सार्थकी लागेल. भल्या मोठ्या दाढीवाला माणूस आला आणि म्हटला की असं केल्यानंतर भगवंत मिळतो, तसं केल्यानंतर भगवंत मिळतो, तर त्यावेळेस आपल्या छातीवरती हात ठेवा आणि त्याला सांगा की हे जे तू सांगतोयस ना, हे दोटांड आहे. खऱ्या अर्थाने नामस्मरण जर केलं तरच भगवंत आपल्याला भेटणार. जर स्मरणाने जर भगवंत भेटणार असेल तर ते करण्यासारखं दुसरं पुण्य नाही. आणि स्मरणामध्ये गुंता, नामस्मरण घेत राहा परमात्म्याचं, त्यावेळेस तुम्हाला तो भेटणारच आहे. भगवंत भेटण्यासाठी जर नामस्मरण हा एक सोपा उपाय आहे, तर आपण कुठं ह्या लोकांच्या सांगण्यामुळे इकडं जातोय तिकडं जातोय आणि या देवाला गेल्यानंतर आपलं असं होईल, त्या देवाला गेल्यानंतर आपलं असं होईल, किंवा या ठिकाणी खूप मोठा साधू आहे त्याला भेटल्यानंतर तो आपलं भविष्य सांगेल. अरे हे सर्व धोतांड आहे. फक्त आणि फक्त नामस्मरण घेत राहा, तुमचं जीवन हे खऱ्या अर्थाने सार्थकी होईल. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. गोंदावलेकर महाराज प्रवचन यामधील हा एक छोटासं प्रवचन रूपी ही एक ओवी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.